सध्या गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. इस्रायल वेचून हमासचे दहशतवादी आणि नेत्यांना संपवत आहे. या दरम्यान हमासचा एक नेता भारतात झालेल्या रॅलीला उपस्थित असल्याची माहिती आहे. हा नेता प्रत्यक्षाला नव्हता, पण तो व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन हजर होता. त्याने रॅलीला संबोधितही केलं. हमासच्या या नेत्याचं नाव खालिद मशेल आहे. ही माहिती समोर आल्यानंतर भाजपकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. हमास आणि इस्रायलमधील युद्धाला 21 दिवस उलटून गेलेत. आज 22व्या दिवशीही हा संघर्ष कायम आहे. दोन्ही बाजूंचे आतापर्यंत 8,500हून नागरिक मारले गेलेत. न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार इस्रायली लष्कर गाझा पट्टीमध्ये घुसलं असून मोठ्या हल्ल्याच्या आधी छापेमारी करत आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी हमासच्या विरोधात लवकरच जमिनीवर मोहीम सुरू केली जाईल असं म्हटलं आहे. शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उपस्थित केला होता. यानंतर राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या. कधी काळी शरद पवार यांचे तोंड भरून कौतुक करणारे पंतप्रधान शरद पवारांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसले. दरम्यान शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत पंतप्रधानांना उत्तर दिले. पंतप्रधान मोदींनी कृषी खाते कारभार यावर काही मुद्दे मांडलेत. पंतप्रधान पद हे इन्स्टिट्यूट आहे, त्या पदाचा मान राखत भूमिका मांडत असल्याचं पवारांनी सुरुवातीला स्पष्ट केलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांना ईमेलच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जर तुम्ही आम्हाला 20 कोटी दिले नाहीत तर तुम्हाला ठार मारू, असं या ईमेलमध्ये लिहिण्यात आलं आहे. मुकेश अंबानींच्या सुरक्षा प्रमुखाने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा बारामतीचा दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पूजेसाठी बारामती जाणार होते. मात्र सकल मराठा समाजाच्या वतीने पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आल्याने त्यांच्या दौऱ्यासाठी देखील मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. शिवाय आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. त्यामुळे कदाचित त्यांनी दौरा रद्द केल्याची माहिती आहे. शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना मिळणार यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. मात्र कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करता शेतकऱ्याच्या हस्ते करावी, असं पत्र सकल मराठा मोर्चाने मंदिर समितीला दिलं आहे. एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे. मात्र कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांना एंट्री न देण्याचा निर्धार सकल मराठा मोर्चानं केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाहीये. मात्र महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतरच महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरणार आहे. जागा वाटपासंदर्भात सुरू असलेल्या प्राथमिक चर्चा पुढे ढकलण्याकडे काँग्रेसचा कल असल्याची माहिती मिळत आहे. मी मराठा समाजाच्या शब्दापुढे जात नाही, पण आरक्षणासाठी कोणीही जीवन संपवू नका ही मी हात जोडून विनंती करतो. सरकारने गांभीर्याने घ्यावं. तुमच्या कोणत्या नातलगासोबत असं झालं तर रात्रभर झोप येणार नाही. लोकांची लेकरं मरत असताना मजा बघू नका, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होणार, या भाजपच्या एक्स हँडलवरील पोस्टमुळे जोरदार चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र नवनिर्मितीसाठी पुन्हा येणारची ही पोस्ट लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती तर नव्हे ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र भाजपनं तब्बल 2 तासानंतर फडणवीसांचा हा व्हिडिओ डिलीट केला आहे. हा व्हिडिओ केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी होता आणि तो केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित होता, असा खुलासा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायांनी केला. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येवल्यासह इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यांची आवक घटल्याने कांद्यांच्या भावात सुधारणा झाल्याचं दिसून येत असलं तरी देखील मिळणारा भाव परवडत नसल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला कमीत कमी 2,000 रुपये, जास्तीत जास्त 5,400 तर सरासरी 4,700 रुपये भाव मिळत आहे. पण आता सध्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसून हेच जर भाव 2 महिन्यांपूर्वी असते तर नक्कीच आमची दिवाळी गोड झाली असती, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणामुळे तालुक्यातील 80% गावांमध्ये प्रवेशबंदीचे फलक लावण्यात आले आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांची वेळ देऊन सुद्धा आरक्षण देण्यात आलं नाहीये. आज हदगाव तालुक्यातील अमोल पाटील रुईकर, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट, राजू पाटील कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, संदीप पाटील उंचेगावकर
युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष रवी पाटील, सूर्यवंशी आम आदमी पार्टी कार्याध्यक्ष या सर्वांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. मराठा आरक्षण मिळावं यासाठी मुंबईत देखील लाक्षणिक उपोषण करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून आज मुंबईत हे उपोषण करण्यात आलं आहे. मराठा समाजाला एकत्र आणण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या समर्थनार्थ आज कांदिवली पूर्व परिसरात मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण करण्याचे ठरवलं आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणार असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारं विधान केलंय. एकनाथ शिंदे यांना जावं लागेल, मुख्यमंत्री पदावरून दूर व्हावं लागेल असा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दिला आहे. तर अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे दरवाजे बंद झाले आहेत असं संजय राऊत म्हणाले. अजित पवार हे भाजपासोबत जात सत्तेत सामील झाले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडत अजित पवार गट महायुतीत सामील झाला. अशातच आता लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये जागा वाटप कसं होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होतीये. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठा दावा केलाय. येत्या निवडणुकीत अजित पवार गट ताकदीने लढणार आहे असं धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितलंय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिलाय. सूचक शब्दांमध्ये तिन्ही नेत्यांना इशारा देताना समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर पुढील वाट फार कठीण असेल असं त्यांनी म्हटलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून क्रांती चौकामध्ये ठिय्या आंदोलन सुरू आहे. सरकारने 40 दिवसाचा वेळ मागून घेतला तरीही आरक्षण दिलं नाहीये. त्यामुळे या कुंभकर्णी सरकारला जागे करण्यासाठी मराठा मोर्चाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात येत आहे. जयपूर बांद्रा एक्सप्रेसमध्ये 4 संशयित दहशतवादी साधूच्या वेशात असल्याचं ट्विट आल्याने एकच खळबळ उडाली. एका इस्माने रेल्वे हेल्पलाईनवर ट्विट केलं होतं. ही ट्रेन लवकरच पालघर स्टेशनवर पोहोचणार होती. हे कळताच पालघर रेल्वे स्टेशनला अक्षरशः छावणीचं स्वरूप आलं. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरात मोठी चोरी झाली आहे. पुष्करच्या घरातून मोलकरणीने 10,27,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 1,20,000ची रोकड चोरली आहे. तिनं ही रक्कम तिच्या पतीकडे दिली होती. पुष्करने या प्रकरणी पती पत्नी विरोधात विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तुझं माझं सपान ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. आता मालिकेच्या आगामी भागात पैलवान प्राजक्ता पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात उतरलेली पाहायला मिळेल. या मालिकेचा महा एपिसोड रंगणार आहे. चला हवा येऊ द्या हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. गेल्या 9 वर्षांपासून हा कार्यक्रम महाराष्ट्राला खळखळून हसवतोय. पण आता हा बहुचर्चित कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. कॉफी विथ करण 8 हा कार्यक्रम करण जोहर होस्ट करत आहे. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याची हिंट करण जोहरने दिली आहे. राणी मुखर्जी आणि काजोल, जान्हवी कपूर आणि खुशी, सारा अली खान आणि इब्राहिम अशा अनेक नावांचा यात समावेश आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा तेजस हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झालेला आहे. रिलीज आधीपासूनच चर्चेत असलेल्या या सिनेमात पंगा क्वीन वैमानिकेच्या भूमिकेत दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर तेजसने निराशाजनक सुरुवात केली आहे. पाकिस्तान संघाचा शुक्रवारी झालेल्या सामन्यात पराभव झाल्याने भारतीय संघाचं नुकसान झालंय. दक्षिण आफ्रिका संघाने या विजयासह पॉइंट टेबलमध्ये भरारी घेत अग्रस्थान पटकावलं आहे. त्यामुळे भारताची आता 2ऱ्या स्थानी घसरण झाली आहे. भारत आणि आफ्रिकेचे 10 असे समान गुण आहे. मात्र नेट रनर नेट जास्त असल्याने आफ्रिका अग्रस्थानी गेली आहे. पाकिस्तानने हा सामना जिंकला असला तर आफ्रिका 1 नंबरला गेली नसती. आफ्रिकेने नेदरलँड विरुद्धचा सामना सोडला तर सर्व सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाहीये. पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आव्हान अद्याप जिवंत आहे. पण त्यासाठी पाकिस्तान संघाला आपल्या खेळ 200% उंचवावा लागणार आहे. आता पुढील सर्व सामन्यात पाकिस्तान संघाला विजय मिळवावा लागणार आहे. अन्यथा विश्वचषकातून काशा गुंडाळावा लागेल.